नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाठीमागच्या 7 ते 8 दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत। तर मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पीक विमा आला का नाही हे नेमकं आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं, संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बाकी अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळत आहे। तर मित्रांनो, पीक विमा त्या शेतकऱ्यांना मिळत आहे ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आतमध्ये पीक विमा कंपन्यांना कळवलेलं आहे की आम्हाला आमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे अशाच शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे ज्यांनी तक्रार केलेली आहे। आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तक्रार देखील केलेली आहे परंतु आम्हाला पीक विमा मिळालेला नाही आहे। आता मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी डायरेक्ट कंपनीला फोन लावलेला आहे व काही शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स या ॲप्लिकेशनवरून तक्रार केलेली आहे। आता त्या तक्रारीचा काही जणांकडे डोकेट ID देखील आहे। त्या डोकेट IDवर आपण जर चेक केलं तर पेंडिंग फॉर अप्रूव्हल असं दाखवत आहे आणि पीक विमा मिळालेला नाही आहे। तर या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे तर संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर चला आता पाहूयात की आपल्याला पीक विमा नेमका का मिळालेला नाही आहे व आपल्याला पुढे मिळणार आहे की नाही। तर मित्रांनो, यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Google Chrome ब्राउझर हे ओपन करायचे। तर मित्रांनो, मी इथे साईटला स्क्रीन रेकॉर्डिंग देखील लावत आहे। तर मी इथे माझ्या कम्प्युटरवरती दाखवत आहे। मित्रांनो, तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलवरती चेक करायचं आहे। तर मित्रांनो, इथे सर्वात अगोदर तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे PMFBY। मित्रांनो, अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर मित्रांनो, इथे या वेबसाईटला ओपन करायचे। त्याच्यानंतर इथे 1 नंबरला ऑप्शन आहे तो म्हणजे फार्मर कॉर्नर। आता या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो, हे कम्प्युटरवर आहे, तुम्हाला सेम अशाच पद्धतीने मोबाईलवरती करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर फार्मर कॉर्नरवरती जायचं आहे आणि इथे 2 ऑप्शन आहेत, एक म्हणजे लॉग इन फॉर फार्मर आणि दुसरं म्हणजे गेस्ट फॉर फार्मर। आता तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला गेस्ट फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं फुल नेम टाकायचं आहे। फुल नेम कसं टाकायचं आहे, जसं तुम्ही विमा पावतीवरती भरलेलं आहे तशीच तुम्हाला कुठेही स्पेलिंग मिस्टेक करायची नाही आहे। तर इथे तुमचं फुल नेम, इथे जसं पासबुकवर आहे तसं नेम। त्याच्यानंतर सिलेक्ट रिलेशनशिपमध्ये तुम्ही जर महिला असाल तर वाईफ ऑफ करायचं आहे किंवा जर मुलगी असाल तर डॉटर ऑफ करायचं आहे आणि जर समजा मुलगा असाल तर सन ऑफ करायचं आहे। त्याच्यानंतर पुढे हजबँड नेम किंवा वडिलांचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर मोबाईल नंबर जो पावतीवर आहे तोच टाकायचा आहे, व्हेरीफाय करून घ्यायचा आहे OTPने। त्यानंतर तुमचं वय टाकायचं आहे, कॅटेगरीमध्ये टाकायचं आहे, जनरल आहात, OBC आहात, SC ST कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही येतात। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही शेताचे कोण आहेत, म्हणजे तुम्ही शेतीचे स्वतः मालक आहात का तुम्ही भाडेतत्वावर तुमची ती शेतजमीन वापरत आहात, तर मित्रांनो तुम्हाला ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपले जे ॲड्रेस आहे तर तो टाकायचा आहे, जसं की राज्य, जिल्हा, तालुका आणि आपलं गाव। त्याच्यानंतर मित्रांनो, आपली बँकिंग ID वगैरे टाकायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे अकाउंटबद्दल डिटेल टाकायच्यात, पण कोणत्या टाकायच्यात, जो बँक अकाउंट तुम्ही पीक विमा भरताना दिलेला आहे, ज्या पावतीवर जो अकाउंट नंबर आहे त्याचीच तुम्हाला इथे डिटेल्स भरायची आणि क्रिएट युजरवरती क्लिक करून तुम्हाला इथे PMFBYच्या वेबसाईटला अकाउंट क्रिएट करायचं आहे। तर मित्रांनो, माझं इथे अगोदरपासून अकाउंट आहे त्यामुळे मी इथे डायरेक्ट फार्मर कॉर्नरवरती क्लिक करून लॉग इन फॉर फार्मर याच ऑप्शनवरती क्लिक करत आहे। त्यानंतर मित्रांनो, या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पावतीवर जो मोबाईल नंबर आहे, तुम्ही ज्या मोबाईल नंबरद्वारे तुमचं हे अकाउंट PMFBYचं क्रिएट केलेलं आहे तर तोच इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। जसं की मी इथे माझा मोबाईल नंबर टाकतो आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर खाली जो दिलेला तुम्हाला कॅप्चा आहे तर तो कॅप्चा जसाच तसा तुम्हाला भरायचा आहे आणि मित्रांनो, कॅप्चा भरल्याच्यानंतर तुम्हाला इथे रिक्वेस्ट फॉर OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे। मित्रांनो, OTP टाकल्याच्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो, तुमची इथे संपूर्ण डिटेल्स दिसेल, जसे की नाव, वडिलांचं नाव, तुमचा आधार नंबर, फार्मर ID, त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस आणि महत्त्वाचं म्हणजे आपण कोणता पीक विमा भरलेला आहे तर त्याची देखील डिटेल्स आलेली आहे। जसे की मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता सोयाबीन आहे व तसेच कापूस आहे।
तर मित्रांनो सोयाबीन पिकाचा विमा पाहण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला इथे पुढे फ्यू हे ऑप्शन आहे, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता क्लेम टाईप, तर इथे मिड टर्म म्हणजेच मित्रांनो समजा जे अगोदर 25% विमा देऊ लागले नुकसानीपूर्वीचा, तर मित्रांनो त्याचा हा विमा आहे सरसकटचा 2147 रुपये तो आलेला आहे। इथे बघा 9/11/2023 रोजी हे पैसे मिळालेले आहेत आणि मित्रांनो याचा UTR नंबर वगैरे आहे, पेमेंट सक्सेस देखील झालेला आहे आणि त्यामुळे हे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत। यासोबतच मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता एल्ड बेसेट म्हणजे काढल्याच्या नंतरचं, तर मित्रांनो इथे क्लेम अमाऊंटमध्ये 0 दाखवत आहे, कारण मित्रांनो इथे एक अडचण आहे तो म्हणजे नो क्लेम। आता इथे नो क्लेम का दाखवते, मी तर याची तक्रार केलेली आहे, परंतु मित्रांनो कंपनीचा एक रूल असतो तो म्हणजे 72 तासाच्या आतमध्ये कंपनीला कळवणे की आमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। परंतु मित्रांनो मी जर तुम्हाला इथे माझा डॉकेट ID जर चेक करून दाखवलं, तर मित्रांनो डेट ऑफ इन्सिडन्स आणि डेट ऑफ म्हणजे मी कळवल्याची तारीख व नुकसान झाल्याची तारीख ही 72 तासाच्या पुढे अंतर वाढते आणि त्यामुळेच मला कदाचित असं वाटतं की मला हा पीक विमा मिळालेला नाही आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला देखील असंच चेक करायचं आहे। मित्रांनो हे झालं एका पिकाचं। त्याच्यानंतर मित्रांनो इथे जर आपण कॉटन हे जर चेक केलं, तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपल्याला 7,012 रुपये यांचं पेमेंट 7/2/2024 रोजी मिळालेलं आहे व ह्या ज्या तक्रारी आहेत तर याचा क्लेम कॅल्क्युलेट झालेला आहे, म्हणजे क्लेम मंजूर झालेला आहे, परंतु पैसे येण्याचे बाकी आहेत। तर मित्रांनो तुम्ही असं देखील अशा पद्धतीने चेक करू शकता। यासोबतच मित्रांनो तुम्हाला जर रब्बीचं चेक करायचं असेल तर वर इथे यायचे आणि रब्बी करायचे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर समजा 2022चं चेक करायचं असेल तर तुम्ही इथे 22चं देखील चेक करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला पीक विमा मिळाला का नाही किंवा मिळणार आहे की नाही हे स्टेटस तुम्ही फक्त आणि फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्याच मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकता। तर बाकी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या YouTube चॅनलला एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये।